हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू व्लॉग. तर आज संडे स्पेशल आम्ही सगळी फॅमिली निघालो आहोत आता हिंडायला. आता कुठे काय ते सगळं कळेलच तुम्हाला पुढे. तर आता थोडं का होईना पप्पा गाडीतून खाली उतरले की रायाला लगेच त्यांच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून मस्तपैकी गॉगल घालून शायनिंग मारायची असते. काय त्याला हे सगळं करण्यात मजा येते ना, मला तर काही कळत नाही. पण आता काय त्याचं सगळं हे बघून ना मला फार मज्जा येत असते की तो काय काय करत असतो. तर हिअर वी गो, आम्ही पोहोचलो आहे आमच्या फार्म हाऊसवर. तर येस, हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे माझ्या फार्म विषयी आणि फार्म हाऊस विषयी सगळं दाखवण्याचा. तर हे आहे आमचं गावाकडचं छोटंसं घर, जिकडे आम्ही नेहमी आमच्या जसा टाइम मिळेल तसं आम्ही जात असतो आणि जेवढ्या गोष्टी मेंटेन करता येईल तेवढ्या करत असतो. आता हे जितकं छान दिसतंय ना, तितकं छान ठेवायला पण ना फार मेहनत लागते आणि आम्ही प्रयत्न करत असतो की जितक्या वेळा आम्ही तिकडे जाऊ तितक्या वेळा तिथली सफाई करू आणि सगळ्या गोष्टी मेंटेन करू. आता ज्याला ज्याला जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा तेव्हा तो जातो. आता यावेळेस मी गेले होते, म्हणलं चला आता आपण गेलो तर आपण छान सफाई करून घेऊयात, कारण की आजचा पूर्ण दिवस आम्ही इकडेच स्पेंड करणार आहोत. तर आता आमच्या फार्मला नक्की काय काय लावलंय, आम्ही कसली शेती करतोय किंवा आम्ही तिकडे नक्की काय काय केलंय हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सो ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि तुम्हाला माझ्या या सगळ्या व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट. तर असं बोलत आम्ही जरा सफाई करताना ह्या व्हिडिओचा माझा फ्लॉप झाला, कारण की तिथं मी सफाई करताना गेले आणि तिथे मोठी पाल होती. आता पाल म्हणजे हा कुठला असा प्राणी आहे ना, हे सगळ्या प्राण्यांना सोडून मी ह्या प्राण्याला प्रचंड घाबरते. आणि मग इकडे येस, शूरवीर बनून आमच्या यांनी त्या पालीला जरा हाकलून लावलं. पुढे सफाई झाल्यानंतर इतकी भूक लागली होती, मग मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो दोघं जण. आता कसं आहे ना, असं निवांत ठिकाणी बसल्यावर जरा चार गोष्टी होतात, गप्पा होतात, लाईफ विषयी बरंच डिस्कशन होतं, असं युजली होत नाही. मग आमची ही 2 कार्टून गेली होती एका गावामध्ये जिकडे आमचे काका राहतात आणि ते त्यांना आवडीने घेऊन जातात गाव फिरवायला. आणि मग त्यांच्या दिदीसोबत पण राहायला फार मजा येते खेळायला. आता कसं आहे ना, गावाकडे गेलं की या सगळ्या गोष्टी करायला पोरांना एक वेगळा आनंद येत असतो. आणि मग जसं की ह्या दोघांनी बघितलं ते तसं की ते शेतात घुसले. चिखल असू देत, माती असू दे, त्या दोघांना सगळं घाण करायला प्रचंड आवडतं आणि त्यांचं हेच वय आहे, त्यांना एक्सप्लोअर करून दिलं पाहिजे, त्यांना जे पाहिजे ते करून दिलं पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन त्यांची नाळ ही मातीशी जोडून राहील असं मला वाटतं. तर आम्ही आमच्या शेतामध्ये ना नारळाची बाग लावलेली आहे. तर त्या बागेला आफ्टर 2 to 3 इयर्सने आता हे छानपैकी नारळ यायला सुरुवात झालेली आहे. हे जे काका आहेत ते आमचं सगळं शेत सांभाळतात. तर ते दाखवत होते की नक्की नारळाच्या झाडांना कसे नारळ येतात. तर इकडे आमचे पहिले नारळ यायला सुरुवात झाली आहे. तर असं नारळाच्या झाडाला ना छोटे छोटे कोंब फुटतात आणि यातून नारळ यायला सुरुवात होते. आता ह्या इतक्या छोट्या छोट्या ह्याच्यातनं जवळपास 150 ते 200 नारळ एका झाडाला येणार आहेत, म्हणजे फारच भारी गोष्ट. आता हे सगळं कष्ट खरं तर आमच्या पप्पांचे आहेत. आता म्हणतात ना की आपले घरातले मोठे लोक जे कष्ट करतात त्याचं फळ पुढे जाऊन आपल्या पिढीला मिळतं, तसंच म्हणायला गेलं तरी काही हरकत नाही. इथे आमच्या केळाच्या झाडांना केळं पण आली आहेत छोटी छोटी, मस्तपैकी फुलं पण उमलली होती. काय वातावरण होतं ना खरंच. आणि मग तिकडे मेंढरांचा कळप चालला होता, ज्याला बघून राया हम्मा हम्मा असं म्हणत होता. तर येस, आमच्या रायासाठी सगळे प्राणी हा हंबाच आहे. असं मग इकडे जरासं व्हिडिओ काढायचं म्हटलं आणि राया आणि दीदी आणि मी आम्ही मस्तपैकी खेळत होतो, त्याचे व्हिडिओज काढले. आता हे सगळं करताना पोरांना एवढी मजा येत होती ना की बस रे बस. मग बनीने जरा हातात कॅमेरा घेतला आणि मी काय करते हे शूट केलं आणि मी जरा फुलं तोडत होते. मी म्हटलं इतकी छान फुलं बघून ना मोह आवरतच नव्हता, असं वाटत होतं सगळी फुलं तोडून ना आपल्या घरी घेऊन जायची. आणि मग मी सगळी फुलं तोडली आणि आज वातावरणात पण इतकी शांतता होती, इतकं प्रसन्न वाटत होतं की बास रे बास. मग बनी म्हटली काकी जरा वरचा अँगलने व्हिडिओ काढ आपला, असं म्हणून आम्ही जरा वरचा खालचा अशा सगळ्या अँगलने व्हिडिओज काढले. आणि मग पुढे जाऊन बना म्हटली काकी जरा माझा एक छानपैकी स्लो मोशन काढ. तर असा फुलांचा व्हिडिओ बघून रायाने इकडे दगडी उडवत त्याचा पण व्हिडिओ काढायला सांगितला. म्हणजे कसं असतं ना, मुली काय करतात, मुलं काय करतात हे एक रिअल एक्झाम्पल आहे माझ्याकडे. मला ब्लॉग टाकते लोक काय बोलतील, काय बोलणार आहेत लोक. सबस्क्रायबर्स वाढतच नाही. तर देव मला इतकं चिडत होतं, त्यामुळे माझं युट्यूब चॅनल कॅन्सल केलं माहिती. तू हळूहळू पण बोलू शकतेस ना, एवढं फास्ट का बोलतेस. देव इतका चिडतो वर, त्याच्यामुळे मी माझं डिलीट केला. वरतून सबस्क्रायबर्स नाही आहेत, वरतून रियांश चिडवतोय. सो मेनी
सांग ना. काय सांगू मी? खूप टेन्शन आहे ना लाईफ मध्ये. हो ना, अभ्यास नाही, एक्झाम नाही, त्याचं टेन्शन नाही ना, हे बाकीचं खूप टेन्शन आहे ना लाईफ मध्ये. आणि इथे आमच्या मदर डॉटरच्या गप्पा संपल्या आणि आम्हीही परत घरी निघालो. तर आपणही भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.